जिच्याकडे पाहूनच नेत्र सुखावतात आणि तोंडाला पाणी सुटतं अशी खमंग खुसखुशीत आळूवडी. वडी बनवायला असा ताजा आळू घ्या. वडीचा आणि भाजीचा आळू वेगवेगळा असतो. ज्याची देठं अशी तपकिरी रंगाची असतात तो वडीचा आळू. आता सर्वप्रथम वडीत भरायचा मसाला तयार करूया. यासाठी अर्धी वाटी चिंचेचा कोळ म्हणजे थोडीशी चिंच पाण्यात व्यवस्थित कुस्करून घ्यायची. पाऊण वाटी गूळ, त्यामध्ये गूळ बुडेल इतकं पाणी घालून गूळ व्यवस्थित त्यात विरघळवून घ्यायचा. आता एका मोठ्या वाडग्यात चांगलं 4 वाट्या बेसन घ्या. बेसनामुळेच आळूवडीला मस्त चव येते, त्यामुळे भरपूर बेसन वापरा. वडीला खमंगपणा यावा म्हणून 1 वाटी तांदळाचं पीठ यात घाला. आता 1 मोठा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे तीळ घाला. सर्वप्रथम ही कोरडी जिन्नस एकजीव करून घ्या. आता या चिंचेचा कोळ घाला आणि कालवून घ्या. आता गुळाचा पाक घाला आणि परत कालवून घ्या. तर गुळाच्या वाटीतच पाणी घालून ते या मिश्रणात घाला आणि कालवून घ्या. आता चिंचेच्या कोळाच्या वाटीत पाणी घेऊन ते यात घाला आणि कालवत राहा. यापुढे अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून कालवत राहा. असं छान सरसरीत मिश्रण झालं पाहिजे. आता आळूची पानं वडीसाठी तयार करून घेऊ. पानं 2 पाण्यात धुवून पुसून स्वच्छ करून घ्या. आता पानाचा देठ असा काढून टाका. त्यानंतर पानाच्या शक्य तितक्या शिराही सुरीच्या मदतीने काढून टाका. थोडं कलाकुसरीचं काम आहे, त्यामुळे सुरी अगदी हलक्या हाताने चालवा. एखाद्या सुरीने जमत नसेल तर दुसरी सुरी वापरून बघा. शिरा काढताना पानं फाटू देऊ नका. बऱ्यापैकी शिरा काढून झाल्यावर एक लाटणं घ्या आणि पानावर फिरवून उरलेल्या शिराही चांगल्या लाटून टाका. पानं आणि शिरा अगदी एकजीव होऊन गेल्या पाहिजे.
अशीच बाकीची पानंही तयार करून घ्या. सगळी पानं शिरा काढून सपाट करून तयार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची पायरी, आळूच्या पानांना हे तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय. पण हे लावायची एक पद्धत आहे बरं का. आळूचं सगळ्यात मोठं पान पसरून घ्यायचं आणि त्याला चमच्याच्या अथवा बोटाच्या साहाय्याने हे तयार मिश्रण पसरून पसरून नीट लावत जायचं. सगळ्या पानाला नीट मिश्रण लागलं गेलं पाहिजे. हात बरबटतील बर का, पण मागे हटू नका. हे कष्टच एक अफलातून पदार्थ तयार करणार आहेत. आता पुढचं पान कसं लावायचं ते नीट बघा हा. पान बरोबर आधीच्या पानाच्या उलटं लावायचं. थोडं खालच्या पानावर दाबून मिश्रणाला चिकटवून घ्यायचं आणि मग सर्व पानाला मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं. हे इथं दिसायला पटपट होताना दिसतंय, पण प्रत्यक्षात करायला मात्र बराच वेळ लागतो बरं का. आता पुढचं पान परत दुसऱ्या पानाला उलटं लावून घ्यायचं आणि त्यालाही मिश्रण लावायला सुरुवात करायची. ही पानं अशी उलट सुलट लावण्याचं कारण म्हणजे पानांचा आकार. अशी पानं लावली ना की मग उंडा वळायला सोपं जातं आणि वडीचा आकारही छान टिकून राहतो. आता अशीच उलट सुलट करत अजून 2 पानं आणि त्यांना हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या. एकूण 5 पानं वापरायची आहेत. हे करता करता थोड्या वेळाने आपण कोणीतरी हाताने रंगरंगोटी करणारे मोठे चित्रकार असल्याच्या भावना यायला लागतात. अशा छान छान कल्पनांचा आनंद घेत आपलं हे काम पूर्ण करा. आता याचा उंडा कसा वळायचा ते बघू. सर्वप्रथम दोन्ही बाजूंच्या कडा आत दुमडून व्यवस्थित दाबून घ्या. आणि त्यावरही डाळीचं मिश्रण लावून घ्या. यानंतर पानं एका बाजूने वळत त्याला मधून मधून मिश्रण लावत उंडा बनवून घ्या. पानं घट्ट वळा, हलके हलके वळू नका. छान घट्ट असा उंडा तयार झाला पाहिजे. आता स्टीमरच्या तळाला तेल लावून घ्या.
आणि हा उंडा त्यात ठेवा. आता उरलेल्या पानांचेही उंडे बनवून घ्या. गॅसवर स्टीमरच्या खालच्या भांड्यात 2 भांडे पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळलं की उंडे ठेवलेलं भांडं यावर ठेवा आणि झाकण ठेवून वाफू द्या 15-20 मिनिटं. आता उंडे झाले की नाही हे कसं ओळखायचं? एक सुरी घेऊन ती उंड्यांमध्ये खुपसून बघायचं. बेसन न लागता सुरी बाहेर आली म्हणजेच उंडे झाले. गॅस बंद करा आणि झाकण तसंच ठेवून उंडे थंड होऊ द्या. थंड झालेला उंडा एका ताटात काढून घ्या. सुरीला दोन्ही बाजूला तेल लावून उंड्याचे 1 ते 1.5 सेंटीमीटरचे काप करून घ्या. एका उंड्याचे साधारण 10-12 काप म्हणजेच आळूवड्या होतील. आता पूर्वतयारी संपली. आता आपण प्रत्यक्ष आळूवड्या बनवायला घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 3 पळ्या तेल घ्या. तेल तापतंय तोपर्यंत एका ताटात एक टिश्यू पेपर पसरून घ्या. या वड्या शॅलो फ्रायही करता येतात किंवा तळताही येतात. तुम्हाला जसं आवडतं तसं करा. तेल तापलं की यात एक एक करत सावकाशपणे काप ठेवा. एक 2 मिनिटातच हे परता. बघा कसा मस्त खरपूस रंग येतोय. सर्व वड्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतल्यावर ताटात टिश्यू पेपरवर काढून घ्या. खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आळूच्या वड्या तयार.